नमस्कार, मी आरती. आरोग्य धनसंपदा या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत करत आहे. आपण दिलेल्या प्रेमाबद्दल मी आपली आभारी आहे. आज आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कर्करोग या विषयावर बोलणार आहोत. स्तनांचा कर्करोग हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे आणि स्त्रियांमध्ये होणारा पहिल्या क्रमांकाचा कर्करोग आहे. स्तनांचा कर्करोग हा एका स्तनांच्या ग्रंथीमध्ये तयार होणारा कर्करोग आहे. शहरामध्ये प्रत्येकी 25 स्त्री मागे एकीला तर खेड्यांमध्ये प्रत्येकी 30 स्त्री मागे एकीला हा कर्करोग होण्याची शक्यता असते. 40% स्तनांचे कर्करोग हे वय 35 ते 40 किंवा 45 पर्यंत आढळून येतात. स्तनांचा कर्करोग हे पुरुषांमध्ये फार कमी प्रमाणात आढळून येते. त्याचे जे प्रमाण आहे ते 1% देखील कमी आहे. कारण पुरुषांच्या स्तनांमध्ये जर गाठी आढळून आल्यास तर त्याचे निदान लवकरात लवकर होते. त्यामुळे पुरुषांमध्ये स्तनांचे कर्करोग होण्याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा खूप कमी आहे. आता आपण स्तनांचा कर्करोग का होतो हे जाणून घेऊया. इतर कर्करोगाप्रमाणेच बाहेरील वातावरण आणि अनुवंशिकता म्हणजेच हेरिडेटरी हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे की स्तनांचा कर्करोग होण्याचे. आपल्या शरीरातील पेशींची जेव्हा अनिर्बंध म्हणजे उगाचच वाढ व्हायला लागते तेव्हा कर्करोगाची लागण होते. तर आपण कर्करोग कोणाकोणामध्ये होण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊया. आधीच मी सांगितल्याप्रमाणे वय 35 ते 45 या दरम्यान असलेल्या स्त्रियांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता असते. तसेच ज्या स्त्रियांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री असेल की म्हणजे त्यांच्या आईला, बहिणीला, कोणाही नातेवाईकांना जर कर्करोग म्हणजे स्तनांचा कर्करोग झाल्याची जर हिस्ट्री असेल तर त्यांना देखील कर्करोग होण्याची शक्यता असते. तसेच स्थूलपणा असणे हे देखील एक कारण आढळून आलेले आहे. त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया बाळ होऊ नये म्हणून जास्त प्रमाणामध्ये गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्यांच्यामध्ये देखील स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण आढळून आलेले आहे. तसेच ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर आलेली असेल म्हणजेच मेनार्की आपण ज्याला बोलतो ती लवकर आलेली असेल त्या स्त्रियांमध्ये सुद्धा स्तनांचा कर्करोग आढळून येतो. या व्यतिरिक्त ज्या स्त्रियांना मुले वयाच्या 30 वर्ष ओलांडून गेल्यानंतर झालेली असतील त्यांच्यामध्ये देखील स्तनांचा कर्करोग आढळून आलेला आहे. तसेच अल्कोहोल सेवनाचा जर अतिप्रमाणात वापर झालेला असेल तरी देखील कर्करोग होण्याची शक्यता असते. आणि त्याच व्यतिरिक्त जर रेडिएशन थेरपीला जर तुम्ही जास्त एक्सपोज होत असाल ते देखील एक स्तनांचा कर्करोग होण्याचे कारण आढळून आलेले आहे. स्तनांच्या कर्करोगामध्ये मुख्यतः 3 प्रकारचे कर्करोग आढळून येतात. पहिला आहे आक्रमक डक्टल कार्सिनोमा. या प्रकारच्या कर्करोगामध्ये काय होतं, जे दुधाच्या नलिका आहेत त्यामध्ये हा कर्करोग आढळून येतो आणि ज्या जवळच्या स्तनाच्या ऊती आहेत त्यामध्ये तो पसरला जातो. हा युनायटेड स्टेटमध्ये जास्त प्रमाणात आढळणारा सामान्य प्रकार आहे. दुसरा जो प्रकार आहे तो आहे लॉब्युलर ब्रेस्ट कॅन्सर. यामध्ये जे दूध तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत म्हणजे लोब्युल्स आहेत त्यामध्ये कर्करोग आढळून येतो आणि अनेकदा त्याच्या आजूबाजूला असलेल्या ज्या ऊती आहेत, टिश्यू आहेत त्यामध्ये तो पसरलेला असतो. हा देखील जो ब्रेस्ट कॅन्सर आहे तो युनायटेड स्टेट्समध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तिसरा जो प्रकार आहे तो आहे डक्टल कार्सिनोमा इन सितू. या प्रकारामध्ये सुद्धा जी दुधाची नलिका असते तिथे कर्करोग आढळून येतो. पण यामध्ये आणि ज्या पहिल्या प्रकारामध्ये हाच फरक आहे की हा ऊतींमध्ये पसरत नाही. ठीक आहे, तो तिथल्या नलिकांपर्यंतच सीमित राहतो. आता हे तर आपण स्तनाचा कर्करोग कशा पद्धतीने म्हणजे त्याची जी प्रकार आहेत ते बघितले आहेत. आता आपल्या सगळ्यात महत्वाचं जे आहे ती लक्षणे की एखाद्या स्त्रीला कसं कळेल की तिला कर्करोग होत आहे म्हणून. तर काही स्त्रियांमध्ये हे जे सिम्पटम्स आहेत, जी लक्षणं आहेत ती हळूहळूपणे जाणवतात, काही स्त्रियांमध्ये लवकर जाणवतात. तर चला आपण बघूया की याची चिन्ह लक्षणे काय आहेत ते. सगळ्यात पहिले ह्याचं जे लक्षण आहे, तुमच्या ज्या स्तनांचा आकार आहे त्यामध्ये बदल होण्यास सुरुवात होते.
का बदल होण्यास सुरुवात होते? कारण ज्या आपल्या ऊती आहेत तिथे काय होते, आपण आधी बघितलं आहे की अनिश्चित वाढ व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचे जे स्तन आहेत त्याचा आकार वाढण्यास लागणार आहे. तर हे तुम्ही खूप लक्ष दिलं पाहिजे की आपल्या स्तनांचा आकार व्यवस्थित आहे की नाही, की वाढतो आहे का, कमी होतोय का, याकडे आपण पूर्णतः लक्ष दिले पाहिजे. स्तनांमध्ये किंवा स्तनांच्या बाजूला अंडर आर्म्स मध्ये आपल्याला एखादी गाठ जाणवू शकते, जी वाटाण्यासारखी छोटी देखील असू शकते किंवा थोडी मोठी सुद्धा असू शकते. तर आपल्याला नेहमी आपल्या ब्रेस्टचं सेल्फ एक्झामिन करणं फार गरजेचं आहे. स्तनांवरची जी स्किन असते ती सुकलेली दिसू शकते, त्याला खवले दिसू शकतात, तसेच तिथे तुम्हाला जास्त प्रमाणात खाज देखील येऊ शकते. ठीक आहे, अशा वेळेला तुम्हाला आपल्या स्तनांचं परीक्षण करणं फार गरजेचं आहे. तसेच स्तनातून रक्तस्राव होण्याची शक्यता असते, पू बाहेर पडण्याची शक्यता असते. अशा कोणत्याही प्रकारचा जर स्त्राव आपल्या ब्रेस्टमधून बाहेर पडत असेल तर हे एक धोक्याचे लक्षण म्हणून आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. स्तनांच्या टोकावर भेगा पडणे तसेच वेदना होणे हे देखील एक लक्षण आहे. आणि जे बोंडले आहेत ते सुद्धा जर आत गेले असतील तर हे देखील कर्करोगाचं एक लक्षण मानलेलं आहे. आता आपण ब्रेस्ट कॅन्सरचे निदान कसे करायचे किंवा कसे होते हे जाणून घेऊया. पहिले तर जेव्हा ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन केली जाते, तुम्हाला स्वतःलाच कळतं की तुमच्या ब्रेस्टमध्ये एखादी गाठ आहे. ठीक आहे, ही गाठ घेऊन आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर देखील त्याचं परीक्षण करतात. त्यानंतर मॅमोग्राफी केली जाते. मॅमोग्राफीमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं निदान केलं जातं. दुसरं आहे स्तनांचा सोनोग्राफी, म्हणजे स्तनांचा अल्ट्रासाऊंड केला जातो. तिसरं आहे स्तनांचा MRI केला जातो. चौथं स्तनांची बायोप्सी, म्हणजे जो एक तुकडा आहे स्तनातून त्या ऊतीचा तुकडा काढला जातो आणि तो चाचणीसाठी पाठवला जातो आणि त्यामध्ये कॅन्सरस सेल आहेत की नाही हे जाणून घेतलं जातं. आता समजा एखाद्या स्त्रीमध्ये स्तनाचा कर्करोग आहे हे निदान झाले, तर आता आपण त्याच्यावर काय उपचार पद्धती केली जाते हे बघूया. सगळ्यात पहिले उपचार पद्धती तर तो कोणत्या स्टेजचा कॅन्सर आहे यावरती अवलंबून असते. ठीक आहे, यामध्ये परत 4 प्रकार पडले जातात. जर आपण स्तर 0 ते 1 मध्ये येत असाल, यामध्ये काय केले जाते, जी गाठ आहे ती शस्त्रक्रिया करून काढली जाते आणि रेडिएशन किंवा किमोथेरपी देऊन ते जे जंतू आहेत त्याचा संसर्ग वाढणार नाही याचा प्रयत्न केला जातो. आता आपण कर्करोगाचे निदान झाल्यानंतर कोणती उपचार पद्धती वापरतात याबद्दल जाणून घेऊया. जी कर्करोगामध्ये उपचार पद्धती आहे ती तो कर्करोग कोणत्या स्टेजचा आहे आणि त्याचा शरीरामध्ये किती प्रसार झालेला आहे यावरती अवलंबून असते. यामध्ये जर स्टेज 0 to 1 मध्ये असणार तर यामध्ये काय केले जातं, शस्त्रक्रिया करून जी ब्रेस्टमध्ये गाठ आहे ती काढून टाकली जाते आणि औषधांच्या साह्याने काय केलं जातं, तिथे अजून जंतू संसर्ग होऊ नये किंवा गाठ वाढू नये याचा अटकाव केला जातो. दुसरं आहे स्टेज 2 स्टेज 3. यामध्ये काय होतं की सेम शस्त्रक्रिया करून ती जी गाठ आहे ती काढून टाकली जाते आणि किमोथेरपी दिली जाते. पण यामध्ये ना जे गाठ आहे किंवा जे कर्करोग आहे तो पुन्हा उद्भवण्याची जास्त शक्यता असते या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजमध्ये. आणि चौथ्या स्टेजमध्ये काय असते की शस्त्रक्रिया करून ती गाठ पूर्ण काढून टाकली जाते आणि यात किमोथेरपी सोबत रेडिएशन थेरपीचा देखील वापर केला जातो, कारण हा ऍडव्हान्स स्टेजमध्ये येतो कॅन्सर. यासाठी या दोन्ही पद्धतींचा वापर केला जातो. स्तनांच्या कर्करोगाची जी शस्त्रक्रिया केली जाते त्यासाठी त्यातून रिकवर होण्यासाठी लागणारा वेळ असतो हा प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळा वेगळा असतो. ठीक आहे, यामध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तुम्ही चांगलं ठेवणं फारच गरजेचं असतं. ते तुमच्या रिकव्हरीसाठी काय होतं, खूप मदत करते. ऑपरेशन नंतर होणारे शारीरिक आणि मानसिक बदल हे एका स्त्रीसाठी फार महत्वाचे असतात. ऑपरेशन झाल्यानंतर काही स्त्रियांमध्ये भय, निराशा, कमीपणा, परत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होणे यासारखे काही बदल सुद्धा दिसून येतात. या वेळेला फॅमिली सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे. आपल्या घरातील लोकांनी त्या व्यक्तीला तो इमोशनल सपोर्ट देणं खूप गरजेचं असतं. ऑपरेशन झाल्यानंतर
आपली मानसिक स्थिती आपण स्टेबल ठेवणं फार गरजेचं असतं. यासाठी तुम्ही आपल्या नातेवाईकांची मदत घ्या, परिवाराची मदत घ्या. तसंच तुमचं मन ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला रमेल, आवडेल त्या कृती तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होतं, व्यक्ती एखाद्या आजारातून लवकर बरी होते. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं झाल्यानंतर दरवर्षी तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःची चाचणी करून घ्यायचं आहे की बरोबर आपला जो कॅन्सर आहे तो बरा झालेला आहे की नाही, कोणत्या स्टेजला आहे. कारण काय होतं, आतमध्ये अचानक पुन्हा ऊतींची उगाच वाढ होण्यास सुरुवात होते. आपल्याला असं वाटतं की नाही आता मी बरी झाली, मी ट्रीटमेंट घेतले, पण असं नाही. आपण दर वर्षातून एकदा तरी स्वतःची चाचणी करून घेणं फार महत्वाचं आहे. तर होप तुम्हाला जे मी कॅन्सर बद्दल माहिती दिली आहे ती कळली असेल. आणि मी जास्त डीप मध्ये सांगत नाहीये, का माहितीये का, कारण आपल्याला कळेल अशा गोष्टीतच मी सांगत आहे. जर तुम्हाला आणखीन खूप महत्वाची अजून काही माहिती हवी असेल तर प्लीज मला कमेंट्स मध्ये टाका. मी नक्कीच तुमच्यासाठी अजून व्हिडिओ बनवेल आणि शेअर करेल. तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्वेरीज असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये टाका. मी नक्कीच तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.